नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण हप्त्याची वाट बघत होते ना. अखेरकार 2 हप्ते 3,000 रुपये वाटप. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत. आता तुम्ही म्हणाल की जी आर आलेला आहे. जी आर मध्ये फक्त एकाच महिन्याचा निधी आहे, बरोबर ना? तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. नियमाप्रमाणे एकाच महिन्याचा निधी मंजूर होऊन आलेला आहे, त्यामुळे 1,500 रुपयेच वाटप. पण मी तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये सांगत आहे. हो बहिणींनो, 3,000 रुपये. तुम्हाला पण जरी 3,000 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. सोबत मी तुम्हाला माहिती देणार आहे 14,950 रुपये संदर्भात. तर 14,950 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण फार महत्वाचे आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर 14,950 रुपये संदर्भात लाडक्या बहिणींनो, ही माहिती पण तुमच्यासाठी आहे. हे बघा, आता पहिले लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे 3,000 रुपयेचा, रक्षाबंधन निमित्त वाटप सुरुवात झालेली आहे. हो, रक्षाबंधन निमित्त आज वाटप सुरुवात झालेली आहे आणि भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप. आता हे कसं काय शक्य झालं की 3,000 रुपये वाटप? काही बहिणींना तर निधीप्रमाणे एकच हप्ता यायला पाहिजे, मग 3,000 रुपये कसं काय येत आहे हेच तुम्हाला समजून सांगतो. आणि किती जिल्ह्यात आज वाटप झाले, तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता हप्ता येईल ते पण सांगतो. बघा आता संपूर्ण माहिती. हा तर लाडक्या बहिणींनो बघा, 3,000 रुपये वाटप जे सुरुवात झालेले आहे. आता किती बहिणींना वाटप सुरुवात झाली ते महत्वाचं आपण समजून घेऊया. किती बहिणींना वाटप सुरुवात झाली? तर सर्वात मोठी आनंदाची बातमी पुढील 1 मिनिटात तुम्हाला भेटणार आहे. किती बहिणींना वाटप सुरुवात झाली हे बघा. 3,000 रुपये सर्व बहिणींना मिळणार आहे, परंतु त्यासाठी एक तुम्हाला छोटंसं काम करावं लागणार आहे. तर ते काम कोणतं आहे? 3,000 रुपये 2 महिन्याचा जरी हप्ता तुम्हाला पाहिजे असतील तर एक काम तुम्हाला आता करावं लागणार आहे. हे कोणीच तुम्हाला सांगणार नाही. सर्वप्रथम माझ्याकडे माहिती आलेलं आहे ते तुम्हाला सांगते. आताच तुम्ही हे काम करून घ्या. लगेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पडून जातील. हो बहिणींनो, तर लगेच पडून जातील. फक्त हे काम करायचं आहे. तर ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगतो. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, परंतु 3,000 रुपये आता 3,000 रुपये डायरेक्ट. ते कसं काय तुम्हाला समजून सांगतो. हे बघा, काही बहिणींना 1,500 रुपये वाटप सुरुवात झालेली आहे आणि काही बहिणींना 3,000 रुपये. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय? काही बहिणींना डायरेक्ट 3,000 आणि आम्हाला 1,500, असं का? असा भेदभाव का? हा भेदभाव नाही, हा हक्क आहे. हे बघा, काही बहिणींना 3,000 रुपये का मिळत आहे? कारण त्यांना मागील महिन्याचे पैसे आले नव्हते. त्यांना जून महिन्याचे पैसे आले नव्हते. जूनचे 1,500 रुपये त्यांचे बाकी होते आणि त्यांना एक छोटंसं काम करावं लागलं, ते म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक. जरी आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल आणि जरी तुम्ही हे छोटंसं काम केलं नसेल, तर हे करून घ्या बँकेत जाऊन. मग तुमचा जूनचा हप्ता जर थांबलेला असेल तर जूनचे 1,500 आणि आता हे जुलैचा जो 1 महिन्याचा निधी मंजूर होऊन आलेला आहे, तो म्हणजे तुमचा जुलैचा हप्ता 25वा हप्ता, तर जुलैचे 1,500 म्हणजे मागील महिन्याचे 1,500 आणि आता हे जूनचे 1,500 झाले तुमचे 3,000. बरोबर ना लाडक्या बहिणींनो? समजलं ना तुम्हाला अपडेट? 3,000 रुपये त्या बहिणींना मिळत आहे ज्यांचा हप्ता मागील जूनचा थांबलेला होता. त्यांना जुलैचा हप्ता आणि जूनचा हप्ता असे मिळून 3,000 रुपये मिळत आहे. आणि ज्यांना सर्व हप्ते मिळाले आहेत, सर्व मिळाले आहेत, त्यांना फक्त 1,500 रुपये. म्हणजे तुमचा जुलैचा फक्त 25वा हप्ता, कारण जी आर मध्ये एकच निधी आलेला आहे एकच महिन्याचा. समजलं तुम्हाला? आता किती बहिणींना वाटप सुरुवात झाली, तुम्हाला आज किती वाजता हप्ता येईल ते पण सांगतो. पाहता माहिती. आता फार महत्वाची माहिती आपण बघणार आहोत लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक बघा. आता बघा, ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत. कोणत्याही क्षणी. हो, 1,500 रुपये तुमचा 25वा हप्ता, तुमचा जुलैचा हप्ता. जुलैचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हे बघा, पुढील 1-2 तासामध्ये आज 100% हप्ता येऊ शकतो पुढील 1-2 तासात. त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. हप्ता आल्यावर कळवा. ज्यांना कोणाला हप्ता आला असेल ना, त्यांनी हो असं कमेंट करा.
किंवा 1500 आले असं कमेंट करा. काही बहिणींना 3000 आले असतील त्यांनी 3000 रुपयाचं कमेंट करा. 3000 रुपये त्याच बहिणींना मिळतील ज्यांचा मागील महिन्याचा हप्ता जूनचा थांबलेला होता. जून आणि जुलैचे त्यांचे एकत्र 3000 हे तुम्हाला समजून सांगितलं मी. आता महत्त्वाचं, ज्यांना कोणाला नाही आलेला आहे, अजूनपर्यंत नाही हप्ता आलेला आहे आणि ते कमेंट करून विचारता की सर आम्हाला अजून हप्ता आला नाही, आमचा जिल्हा हा आहे, तो आहे, आम्हाला अजून हप्ता आला नाही. तर ज्यांचे कमेंट नाही आहेत त्यांच्या खात्यामध्ये आजच हप्ता जमा होणार आहे. जवळपास तुम्ही आज संध्याकाळपर्यंत, ओके, संध्याकाळपर्यंत वाट बघा. 100% संध्याकाळपर्यंत हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. हा, तुमचा मागील हप्ता तुम्हाला भेटलेला असेल, सर्व हप्ते भेटला असेल तर 1500 रोज मिळतील. जर तुमचे मागील 1-2 महिन्याचे हप्ते थांबले असेल तर तुम्हाला जास्त रक्कम मिळेल, जास्त रक्कम. ओके, चला तुम्हाला समजलं असेल हे. आता मी तुम्हाला अशी माहिती देत आहे जी माहिती तुम्हाला कोणीच दिली नसेल. 14,950 रुपये संदर्भात काय भानगड आहे ती माहिती आपण आता इथे समजून घेणार आहोत. बघा ती माहिती आता समोर स्क्रीनवरती. हा तर लाडक्या बहिणीनो 14,950 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, तर हे 1 ग्रामचे सोन्याचे भाव आहेत. सोनं भाव, आजचा भाव. तर लाडक्या बहिणींनो हे बघा, 22 कॅरेट सोन्याचा हा भाव आहे. आणि तुम्हाला 22 कॅरेट सोन्याचा भाव का सांगत आहे मी, कारण महिलांचे दागिने वगैरे बनतात 22 कॅरेटमध्ये आणि भाव जबरदस्त वाढलेला आहे. जवळपास 15,000 पर्यंत आता भाव आपल्याला जाताना दिसत आहे. 15,000 पर्यंत भाव जाताना दिसत आहे. 22 कॅरेटचा भाव वाढले. ओके, भाव वाढले. आणि सध्या आपण बघत आहोत की 18 कॅरेट असो, 22 कॅरेट असो, 24 कॅरेट असो, सर्व भाव वाढत आहे. ओके, वाढत आहे, वाढ होत आहे भावामध्ये. तर तुम्ही जरी आज 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले 22 कॅरेट, तर तुम्हाला 14,950 रुपये मोजावे लागतील. 14,950 रुपये संदर्भात अपडेट समजली. चला आता लाडकी बहीण योजनेबद्दल आपण एक छोटीशी माहिती अजून बघूया. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना हप्ता भेटणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच हप्ता मिळेल. आणि पात्र बहिणींना आता हप्ता वाटप 1500 रुपये सुरुवात झालेली आहे. GR प्रमाणे GR आलेला होता आणि त्यानुसार हप्ता वाटप आता केला जात आहे. सर्व बहिणींना हप्ता मिळेल असं नाही की काही बहिणींना मिळणार नाही असं नाही, सर्वांना मिळेल, फक्त पात्र असणं गरजेचं आहे. आता ही प्रोसेस 5 दिवस चालेल. 5 दिवसमध्ये सर्व बहिणींना हप्ता दिला जाणार आहे. म्हणजे कोणतीही बहीण सुटणार नाही. सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये दिले जाणार आहेत. काही बहिणींना 3000 रुपये मिळेल. ज्यांचे मागील महिन्याचे हप्ते थांबले आहेत त्यांना 3000, म्हणजे त्यांचं मागील महिन्याचे 1500 आणि या महिन्याचे 1500 मिळून 3000 रुपये त्यांना मिळतील. आणि ज्यांना मागील सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना 1500, जुलैचे 25 हप्ता. ओके, चला ठीक आहे. आय होप तुम्हाला संपूर्ण माहिती समजलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओला, आणि चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू लाडक्या बहिणींनो, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अजून अपडेट सांगतो. धन्यवाद.